आणि आठवडी बाजार खूप महाग होता म्हणतात ते यावेळेस खूप कमी आणलं बघा भाजीपाला पण. नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही म्हणसान की रोज राधिका शूट करते काय, तर बरेच जणांच्या कमेंट्स होत्या की राधिका तू शूट करत जा, सुरुवात तू करत जा. कारण नेहमी नेहमी काय बोलायचा प्रश्न पडतो, तर मला पण सवय पडली पाहिजे व्हिडिओची. बघा लाईट पण गेलेली आहे, विन्यूटर असून कसं काय बंद पडलं ते? लाईन गेली पूर्ण गावातली. तर मग लाईट गेली तर एकच चालू झाला ना, ते बाकीचं बंद पडलं. हो रे. काय रे, तुझा बर्थडे आहे का आज? काय तुझ्या भावाचा बर्थडे? आज आहे चेतनचा वाढदिवस. तर त्यांचा खूप कल्ला चालू आहे की काकू तुम्ही बर्थडेला या आणि आईला वाट पाहताय ते. हो, तुम्हाला थांबलेत ते. हे आठवडी बाजार होता तर तिकडे गेले ते आठवडी बाजाराला. तर म्हणत होते की काकाला येऊ द्या. आपण 7 वाजले, 7:30 वाजलेले आहेत. तर बघा बरं किती उत्साह आहे लेकरायला की काकाला येऊ द्या. ये रे चेतन. चेतनचा बर्थडे आहे ना? हो. तू हा समोरचा आहे, हा मोठा आहे, त्याच्या भावाचा बर्थडे. आणि श्लोक पण आलेला आहे. काय गिफ्ट घेतलं रे तू? हे श्लोक, तू गिफ्ट काय घेतलं? काय घेतलं सांग ना. काय घेतलं? बघा लाईट आलेली आहे. तर बघा विन्यूटर असून नाही का आमच्या घरातली लाईट बंद पडली होती अचानक. तर नाही का ते लावलेलं होतं याच्यावर चार्जिंगवर. तर बघा युनिटवरची लाईट गेली, पण कशी गेली? तर मी तेच तर म्हणत आहे, मी कसं काय बंद पडलं म्हणते. तिथलं जे बोर्ड होतं ते कोणी काढून घेतली चक्री? हा बरोबर आहे, मी काढली होती मग अशी. म्हटलं प्रेस करायचे होते कपडे प्रेस करायसाठी चक्री काढली. आणि आता पुन्हा म्हणायचं की बा युनिटर असून लाईट गेली. नाही हो तसं. तर बघा आठवडी बाजार एवढा महाग झालेला आहे. तर आठवडी बाजार म्हटलं की खूप टेन्शनच येतं. भाजीचं म्हणजे स्त्रियांना खूप टेन्शन की भाजी काय करायची. आणि पुरुषांना काय हो, काही पण केलं तर म्हणत की हे चांगलं नाही केलं, ते चांगलं नाही केलं, त्याच्यात मीठच कमी झालं, हेच कमी झालं. त्यांचं नेहमीच चालू असते. पण जो करते कोणी त्यांनाच माहिती असते. आणि आठवडी बाजार खूप महाग होता म्हणतात ते यावेळेस खूप कमी आणलं बघा भाजीपाला पण. नाही तर याच्यापेक्षा आमच्या इथं डबल नसतो. तर काहीच नाही आणलं हो तुम्ही. हे का बरं नाही आणली? भेंडी, वालाच्या शेंगा आणायच्या होत्या. सर्व आता व्हिटॅमिन सर्व आणायचे. महाग होतं भाजीपाला. आजचा काय सांगत होता, खूप महाग झालेला आहे. आज तर आणायचं नव्हतं, माझा विचार नव्हता. कसं आहे, प्रत्येक बाजून आपण मागच्या हप्ते खूप सारं आणलं होतं सर्व काही. पण काही तर भाजीपाला खराब झाला होता. हो, बरंच आणला होता तुम्ही. पावसाच्याने सडला होता सरळ. खूप सारा भाजीपाला सडलेला होता. आणि एवढा पाऊस चालू फ्रीज मध्ये ठेवून नाही, पाऊस पण फ्रीज मध्ये ठेवून पण. आणि आता राधिका म्हणायला तयार झाली आज तुम्ही भाजीपाला काहीच नाही आणला. आठवड्याचा बाजार आणि टमाटे आणि मिरच्याच घेऊन आले. नाही, तुम्ही मदत आणत जा, कारण ताजंही असते. फ्रीज मधलं चांगलं नसते. मग आता जे आहे ते आहे थोडस. मग आता करावं वेळेवर आणता येते असं थोडं. मग आता तुम्हाला भाज्या आता तुला ताजही पाहिजे आणि सर्व हे पण पाहिजे. मग आता तुम्हाला टिफिनवर चांगलंच द्यावं लागतं ना. तुम्ही अशी तशी भाजी दिली तर कसे म्हणता की भाजी आज काही चांगली. पालक नाही आवडत तुम्हाला, टमाटरची भाजी नाही आवडत, फक्त आवडते काय वांगी घेऊन आणते फक्त. मग ते नुसतं वांग्याच भरीत खायचं का? बघा खूप आठवडी बाजार महाग झाला. तुम्ही म्हणसान तेच ते बोलते काय. आता मला बड्डेला जायचं आहे आणि पोरं पण 2-3 वेळा आले बोलवायला की काका आलेत का. तर बरं आता जायचं लगेच बड्डेला, तयारी करायची. खूप वेळ झालेला आहे. आणि वाढदिवस कोणाचा आहे? पण चेतनचा वाढदिवस आहे. समर्थाच्या भावाचा. म्हणजेच शरद भाऊ आहे. तो नाही कधी व्हिडिओ मध्ये जास्त आलेला नाही, खूप कमी आलेला आहे. हो. आणि याच्या मागच्या वर्षीचा जो व्हिडिओ तो आला होता व्हिडिओ मध्ये, मागच्या वर्षी त्याचा केक कापला होता. आणि तो पिंजरला असते शाळेत. हाय पिंजरला शाळेत असते, पण उन्हाळ्यात सुट्ट्या लागलेल्या आहे त्याने तिकडे आलेला आहे. आणि त्याचा आज वाढदिवस आहे, तर केक पण तिकडे फ्रीज मध्ये ठेवलेला आहे. आणि केक कापासाठी वाट पाहत आहे खूप. त्यानं माहित आहे का, ते पन्न्या चिवडा पॅकिंग साठी पाकिटे पण सांगितलेले आहे.
आणले का आणि बराच उशीर झालेला आहे. त्याचं म्हणणं होतं की लवकर या लवकर या. चालू आता झालं लगे बस 10 मिनिटात. असं आहे शेवटी आजचा आठवडी बाजार. काय सांगायची इच्छा होत नाही आहे, कारण राधिका इकडे पहिले चिटलेली आहे. जम नाही की हेच आणलं तेच आणलं. प्रत्येक घरचं असते म्हणा ते. तुम्हाला भाजी चांगली लागतात ना, मग मी काय करणार आहे? आता प्रत्येक घरी तसं असतेच, कधी चांगला कधी कमी जास्त होते. कमी जास्त होत असते. पण एक आज विशेष राहिलंय तुझ्यासाठी. काय आणलेलं माहितीये का? काय आणलंय? पहिली मुगाच्या शेंगाची भाजी खाणार आहे पावसाळ्यातली. पावसाळा चालू झालेला आहे आणि पहिल्यांदाच सुरू केलेलं आपण. ठीक आहे, ते दुबा तिकडच्या हिशोबाने कमी आलेले. हो का उन्हाळी असतं? उन्हाळ्याच आहे म्हणून तर म्हटलं यावेळेस. असं आहे. आणि थोडस जे आहे ते जेवढं टेस्टी पाहिजे तेवढं टेस्टी लागत नाही, कमी टेस्टी लागते. बरं, आठवडी बाजार म्हणजे काहीच नाही आणलेलं आहे. तर म्हणतात की खूप महाग होता. महागाईचं काय प्रश्न, पण जे लागतं ते लागतंच ना खायला. आणि फ्रूट्स पण, आता फ्रूट्सची खूप आवश्यकता आहे. त्यांनी फ्रूट्स पण नाही आणले यावेळेस. नेहमी आणतात पण यावेळेस आणलंच. नारळ पाणी वगैरे आणायचं होतं ना. का बरं नाही आणलं? या बाजार जे आहे ना ते अन्न झालेलं नाहीये. हां, मग तेच बोललं ते. अन्न आलं नाही वेळेवर. आणायचं खूप होतं पण या हप्त्यात नाही आणलं झालं. पुढच्या हप्त्यात येईलच. चेहरा माझा वेगळा वाटत असत, कारण खूप सारा उशीर झाला होता. डायरेक्ट चालू मी मार्केट. ते एवढ्या उशिरा जात असते का तुम्हाला? डायरेक्ट व्हिडिओ घेत नाही. नेहमीच आहे तुमचं. आज उशीर झाला ना. ते दुपारला कार्यक्रमाला गेलो तिकडं. तिथं पण उशीर झाला आणि माझी तर इच्छाच नव्हती आज जायची. बघा आईच्या खूप सारा उशीर झाला म्हटलं. उद्याची सोय चालू आहे यायची. हो, आईची सोय म्हणजे छान. उद्या भाजीवर टिफिनला काय द्यायचं? काय द्यायचं टिफिनला? बा मुंगाच्या दाण्याची. हो चालेल ना. करता येईल का तुला? मग करता येत का मला? सर्वच आहे. मिरच्या आणते. आता आठवडी बाजार म्हटल्यावर सर्वच आहे. सांबार नाही आणला तुम्ही? तर इकडे आलेला सर्वजण केक कापासाठी चेतनचा वाढदिवस साजरा करायचा आहे. राधिका आहे, राधा वहिनी पण आहे, सर्वजण आलेले आहे. आमचे दोन प्रमुख पाहुणे. दोन प्रमुख पाहुणे. नमस्कार. पार्थ आहे. पार्थ नेहमी आलेला व्हिडिओ मध्ये. नमस्कार. हो, नमस्कार करतो. वा वा वा. नाही, पार्थला सवय आहे. पार्थ नेहमी करते नमस्कार. आपलं हॅपी बर्थडे टू चेतनचा आहे 12वा वाढदिवस. किती पोरगी बाई. हो. मग चेतन, किती वाढदिवस आहे तुझा? कितवीला तू आता? 7वीत गेला. हो. आणि हे दोघं भाऊ आहेत, चेतन आणि समर्थ. समर्थ कंटिन्यू आपल्या व्हिडिओ मध्ये राहते पण चेतन राहत नाही, कारण चेतन असते तिकडे गावाकडं. पण सर्व झालं पण चेतनचे आणि समर्थाचे बाबा नाही आहे आज घरी. असं असते दोघा भावाच वेगळं. केक कापणं झाला पण दादा आला नाही का आणखी? ते पप्पा आले नाही का? काय करावे लेकरायचं? पप्पा आले नाही का? मम्मीने विचार ना पप्पा. कधी येतात? 12 वाजता संध्याकाळी कामाला. असं आहे बघा. ड्युटीवर जायला. फक्त केक घेऊन दिला आणि बाकी सामान घेऊन दिलं आणि बाकी माझ्यासोबत सांगितलं की याला घेऊन जाय, बाकी सामान तू घेऊन नाही. आणि आईचं पण राहिलं होतं, आई पण आलेली आहे. असं असते काम करणाऱ्याचं. खरंच वेळेवर नाही हजर दादा. पण वाढदिवस सर्व केव्हाचा झाला, फक्त सोनपापडी खायची झाली होती दादाची. आणि आता आलेलं काय तर म्हटलं किंवा मला, कारण खूप जण होते ना, एवढ्या लोकांनी कसं चांगलं नाही वाटलं त्याला, त्याच्यामुळे मग आता आलेलं आहे. आणि चेतन पण येऊन गेला. केक पण संपला. केक भेटला नाही तुला?
केक नाही भेटला मध्ये. नाही का? मग एवढा उशीर आला कसं काय होणार आहे? केक कापणं झालं सर्व आणि इकडं सर्व चेतन समर्थ दोघंही खेळायला गेलेले आहे. वहिनीचं राहिलं आहे फक्त आता. आणि राधिका इकडं आई पण आहे. चला हो. आणि विशेष सांगायचं राहिलं जे होता आज वाढदिवस चेतनचा पण होता आणखी दादाचा पण होता. हा पण दादा काही नव्हता. ऍक्च्युअली तो तिकडेच गेलेला होता बाहेर. त्याच्यामुळे जो आहे तो व्हिडिओ मध्ये आला नाही. हो वहिनी गिफ्ट नसते आणत. कोणती आई आहे मुलासाठी गिफ्ट थोडी आणत असते. मग साजरा केला तेच झालं असते. आई मुलासाठी कधीच गिफ्ट आणत नाही. पण ते गिफ्ट असं असते की वाढदिवस साजरा केला हेच खूप मोठं गिफ्ट आहे. आणि वेळ देणं ते पण महत्वाचं आहे. आता बघा दादावर्षी ऍक्च्युली शरद भाऊ तो पण केक कापायला हसत नव्हता. विशेष म्हणजे वेळ झाला. हा आज वेळ नव्हता कामामुळं. ठीक आहे. तर असं आहे. ऍक्च्युली 2 वाढदिवस होते दादाचा पण आणि चेतनचा पण. पण झालं कॅन्सल दादाचं आणि चेतनचं साजरा केलेलं आहे. कारण दादा काही जागेवर नव्हता आणि घरी पण नव्हता. बाहेर गेलेला होता. चला मित्रांनो हा व्हिडिओ आता इथं संपत आहे. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.